नमस्कार मित्रांनो, आज आपण लाईफ सायन्स आणि लाईफ सायन्सेसमधला एक्झाम याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया लाईफ सायन्स म्हणजे काय. तर लाईफ सायन्स हे बॉटनी, झुलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी ह्या विषयाचे कॉम्बिनेशन बनलेलं आहे. याला लाईफ सायन्स असं म्हटलं जाते. तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये भरपूर एक्झाम आपल्या इंडियामध्ये घेतल्या जातात. सर्वप्रथम बोलायचं झालं तर प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी एक्झाम नेट ही लाईफ सायन्समधून घेतली जाते. लाईफ सायन्सची नेट ही कठीण एक्झाम मानली जाते, परंतु जर अभ्यास केला, नियोजन केलं, प्रॉपर मॅनेज केलं सगळं, तर ही एक्झाम म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. नेट GRF ही एक्झाम CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च जे ऑर्गनायझेशन आहे ती कंडक्ट करते. वर्षातून 2दा ही एक्झाम होते. याचा एक विशिष्ट पॅटर्न आहे जो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये ही एक्झाम आपल्याला द्यावं लागते. ह्या एक्झाममध्ये निगेटिव्ह सिस्टम असते. विशेष म्हणजे या एक्झामला अप्पर एज लिमिट नाही. पर्टिक्युलरली LS म्हणजे ज्याला आपण लेक्चरशिप म्हणतो, हे आपण वयाच्या कोणत्याही वर्षी भरू शकतो आणि कोणत्याही वर्षी क्वालिफाय होऊ शकतो. नेटमध्ये GRF ला मात्र एक अप्पर एज लिमिट आहे. ते आता आपण पाहून घेऊ. एक सेपरेट व्हिडिओ आहे नेट 6चा, त्यामध्ये ते आहेच. ही जी एक्झाम आहे ही नॅशनल लेवलला आहे. समजा जर तुम्ही नेट एक्झाम क्वालिफाय झाले तर तुम्ही भारतातल्या कोणत्याही कॉलेजला, सिनियर कॉलेजला एलिजिबल होता लेक्चर बनण्यासाठी. तिथले तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करावं लागतील, तिथला एक्झाम द्यावं लागेल, पण एलिजिबिलिटी तुमच्याजवळ येऊन जाईल. नॅशनल लेवलची एक्झाम आहे. यामध्ये LS आणि GRF हे 2 भाग असतात. ते आपण सेपरेट याच्यात बघणारच आहोत. दुसरी एक्झाम असते सेट, ज्याला आपण स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो. ही राज्य लेवलवर आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली जाते. ही एक्झाम क्वालिफाय झाल्यावर आपण महाराष्ट्रातले कॉलेजेस, सिनियर कॉलेजेस आणि गोवा युनिव्हर्सिटी यामधले सिनियर कॉलेजेस इथं आपण लेक्चरशिपसाठी एलिजिबल होतो. याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे. आपण ते सेपरेट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सेटबद्दल बघणार आहे. बेसिकली नेट आणि सेटमध्ये एक डिफरन्स आहे की नेटमध्ये निगेटिव्ह सिस्टम असते, सेटमध्ये निगेटिव्ह सिस्टम नसते. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही सेट किंवा नेट याच्यापैकी कोणतीही एक्झाम क्वालिफाय असेल तर तुम्ही लेक्चरशिपसाठी एलिजिबल आहात. त्यानंतर एक अजून एक्झाम राहते ज्याला आपण गेट असं म्हणतो. याला पर्टिक्युलर IIT हे कंडक्ट करत राहते. आणि ही जी एक्झाम आहे गेट, ह्या एक्झामिनेशन थ्रू आपण कोणत्याही रिसर्च सेंटरला रिसर्च जॉईन करू शकतो. तर अशा प्रकारे नेट, सेट आणि गेट ह्या 3 एक्झाम ह्या लाईफ सायन्समध्ये लेक्चरशिपसाठी किंवा रिसर्चसाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. यानंतर एक अशी एक्झाम आहे ज्याला UPSC कंडक्ट करते, ज्याला IFS असं म्हटलं जाते, जी लाईफ सायन्सचे स्टुडंट जी देऊ शकतं, ज्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असं याचा लॉंग फॉर्म आहे. ज्याला कोणताही लाईफ सायन्सचा स्टुडंट हा एलिजिबल राहतो. पर्टिक्युलरली IFS ला UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे कंडक्ट करत राहते. आणि चांगल्या प्रकारची एक्झाम आहे ही. लिमिटेड याच्या सीट्स राहतात, थोडं टफ स्ट्रक्चर राहते. IFSचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं सिलेबस, त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याच्यासाठी प्रिपरेशन कसं करायचं आहे हे आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करणारच आहे. पर्टिक्युलरली ह्या 4 एक्झाम लाईफ सायन्समध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात.